नमस्कार, मी मानसी न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते होणार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण। 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर। अमरावतीत शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ अरबट यांच्या गाडीवर गोळीबार, अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना। आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रंकाळा तलाव बनला धोबीघाट, रंकाळा परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। सर्वोच्च न्यायालयात आज 1 ऑक्टोबरला बुलडोझर कारवाई प्रकरणाची सुनावणी झाली। या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सार्वजनिक सुरक्षा सर्वोपरी आहे। रस्ते, जलकुंभ किंवा रेल्वे रुळांवर अतिक्रमण करणारी कोणतीही धार्मिक इमारत हटवली पाहिजे। भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे। बुलडोझर कारवाई आणि अतिक्रमण विरोधी मोहिमेचे निर्देश सर्व धर्मातील नागरिकांसाठी असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केलंय। महायुतीची घोटाळ्यांची मालिका अखंड सुरूच आहे। महायुतीने सिडकोच्या पाणी पुरवठा योजनेत कोंढाणे धरण प्रकल्पात 1400 कोटींचा महाघोटाळा केलाय। सध्या महायुती मेगा इंजिनिअरिंगवर मेहरबान आहे, त्यामुळे या कंपनीचा खिसा भरण्यासाठी हा घोटाळा केलाय, असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। आमचं सरकार आल्यावर महायुतीच्या काळातील घोटाळ्यांची आम्ही चौकशी करू। सरकारने या सिडकोच्या पाणी पुरवठा योजनेतील कोंढाणे धरण प्रकल्पातील 1400 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी 4 ऑक्टोबर पासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान कसबा बावडा इथल्या सर्व शस्त्रधारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। 5 ऑक्टोबरला संविधान न्याय संमेलनालाही राहुल गांधी उपस्थिती लावणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे। विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजींचा कोल्हापूर दौरा निश्चित झालेला आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज बैठक आहे। आपल्याला त्याची माहिती द्यावी यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत। राहुलजी साधारणपणे 4 तारखेला कोल्हापूरमध्ये येत आहेत। 4 तारखेला संध्याकाळी कसबा बावडा भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण 6 वाजता संध्याकाळी होईल। तो एक भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे, कारण कसबावडा लाईन बाजार परिसरामध्ये आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बऱ्याच वर्षानं या ठिकाणी बसते आणि त्याचं उद्घाटन राहुलजींच्या हस्ते आम्ही प्रामुख्यानं करत आहोत। 4 तारखेला हा कार्यक्रम झाला की राहुल गांधीजींचा मुक्काम हा कोल्हापूरमध्ये असणार आहे। 5 तारखेला सकाळी शाहू समाधी स्थळला 15-20 मिनिटं अभिवादन करून तिथं थोडा वेळ ते थांबणार आहेत आणि तिथं काही कार्यक्रम असणार आहे साधारणपणे। तो झाल्यानंतर त्याच दिवशी न्याय संविधान सन्मान संमेलन या पद्धतीनं देशामध्ये अनेक संमेलनं चालू आहेत, ज्यामध्ये सर्व धर्माची लोक NGOज हे एकत्रित येतात आणि त्या संमेलनाला ते 2 तास उपस्थित राहून त्या लोकांशी, राज्यातनं आलेल्या 1000 लोकांशी संवाद साधतील, असा हा साधारणपणे त्यांचा दौरा आणि 12 वाजता ते कोल्हापुरातून रवाना होतील। धनगर समाजाच्या अनुसूचित जमातींमध्ये समावेश व्हावा यासाठी राज्यभर धनगर समाज आंदोलन करत रस्त्यावर उतरलाय। मात्र आता आदिवासी समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लावू नये असं सरकारला सुनावलंय। भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात आदिवासी बांधवांनी एकत्र येत आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा राज्य सरकारला दिलाय। महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटनेतर्फे शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी जळगावच्या पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांनी एल्गार मोर्चा काढलाय। धनगर समाजाला शासनाने अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये सामील करू नये आणि जर असा प्रयत्न शासनाने केला तर आदिवासी समाजाचा मोठा उद्रेक होऊन होणाऱ्या परिणामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार राहील असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आलाय। धनगर समाजाला जे तर या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नका अशा पद्धतीची जे तर एक मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी होती का जो आदिवासी समाज आहे त्याला जे तर जातीचे प्रमाणपत्र जे तर विना अट
म्हणजे कोणतीच अट न घालता जे तर त्यांना जे तर कसं सहज जे तर शक्य होईल त्या पद्धतीने त्यांना जातीचे प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. तिसरी मागणी आमची होती की आजसुद्धा जे तर आदिवासी समाज 75 वर्ष झाली लोकशाहीला, 75 वर्षापासून जे तर या ठिकाणी या भारताच्या संविधानानुसार समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्याय या ज्या मूळ तत्वावर जे तर शासन चालतं आहे आणि संविधान जे तर आपल्याला समता, स्वतंत्र आणि बंधुत्व आणि न्याय जे तर हे मूळ तत्वानुसार जे तर सरकार चाललं पाहिजे. परंतु आजसुद्धा या ठिकाणी कोणाला न्याय मिळालेला नाही. आज जे ते चालल्या आदिवासी समाजाला शिधापत्रिकासुद्धा जे नाही आहे, तर घरकुल नाही आहे, त्याला जे तर कोणत्याच प्रकारची जे तर सुविधा आजपर्यंत कोणतं शासन जे तर देऊ शकलं नाही. फक्त जे तर आज जे तर चालू आहे का याला या जातीमध्ये घ्यायचं, त्याला त्या जातीमध्ये घ्यायचं, त्याला हा आरक्षण द्यायचं, कुठे मराठा आणि जे तर ओबीसीचा वाद चालू आहे, धनगर आणि आदिवासीचा वाद चालू आहे. अशा वाद निर्माण करून जे तर हे सरकार जे तर पुन्हा सरकार आणण्याचं जे तर ते प्रयत्न करत. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. अमरावतीत शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ अरबट यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी 3 ते 4 राऊंड गोळीबार करून वाहनाच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या असून या घटनेनंतर गोपाळ अरबट यांनी वलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी सागर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितली आहे. काय नेमका गोळीबार प्रकाराचा तपास कुठपर्यंत झाला? वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अरबट हे राहणारे दर्यापूरचे आहेत, शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत. तर त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मांनी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे. त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलीस सध्या करत आहे. तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे. त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. कोण संशयित? त्यांचे जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत. कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार होणार नाही असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात एका उमेदवाराने हायटेक कॉपी केली असून माईक स्पाय या डिव्हाइसच्या माध्यमातून पेपर सोडविणाऱ्या कॉपी बहादराला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. राज्यभरात पोलीस भरती सुरू असून सध्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षेत कुणीही कॉपी करू नये म्हणून दक्षता घेण्यात आली है. कल 29 तारीख को कारागृह जेल पुलिस भर्ती की रिटर्न एग्ज़ाम थी. हमारे यहाँ क्रीड़ा संकुल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो है उधर रिटर्न एग्ज़ाम थी. करीबन 2 से 2,500 विद्यार्थी आए थे परीक्षा के लिए. तो उसी दौरान 3 से 4:30 बजे तक का पेपर था. उसी दौरान 3:15 3:30 के करीब एक लड़का संशयास्पद हलचल करते हुए दिखा. तो उसको चेक किया तो उसके कान में एक स्पाई ये था, ब्लूटूथ जैसा एक चीज़ थी. और फिर उसकी पूरी झड़ती दी तो उसके ब्लूटूथ डिवाइस और एक मोबाइल जब्त हुआ. उसको हमने तुरंत ताबे में लेके उसके ऊपर गुना दाखिल करके अटक कर दिया है. आगे का तपास चालू है.
ये इसमें तो जो फिलहाल जो अपने ताबे में आरोपी जो मिला है उसका नाम है किशन जो नवाल करके। तो वो अभी जिसके जिसके कांटेक्ट में है वो सब तहकीकात चल रही है, और जैसे भी वो आगे की लिंक मिलेगी आरोपी बढ़ते जाएंगे और आरोपी हम अटक करेंगे। कामगार कार्यालयाच्या माध्यमातून भंडाऱ्यातील अग्रसेन भवन मंगल कार्यालयात पेटी वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना गोंधळ उडाल्याने पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केलाय। या चेंगराचेंगरीत 5 ते 6 महिला गंभीर जखमी झाल्यात। आज नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील अग्रसेन भवन येथे पेटी वाटपाचा कार्यक्रम असल्याने अगदी मध्यरात्रीपासूनच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला इथे उपस्थित झाल्या होत्या। ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती। काय सांगाल हो, काय तुमचं नाव आहे आणि काय नेमकं इथे पोलिसांनी का बरं लाठीचार्ज केला? माझं नाव गोपाल पंचेबाई, माजी सरपंच वाही, तालुका पवनी। इथे काही महिलांवर लाठीचार्ज झाला आहे, पण आता काही बोलायला कोणी तयार नाही आहे। त्याच्यामुळे हा जो पेटी वाटप आहे हा तालुक्याच्या ठिकाणी देण्यात यावा, इथं गर्दी कमी होणार। तालुक्याच्या ठिकाणी दिला तर या लाठीचार्ज मध्ये किंवा जे चेंगराचेंगरी झाली किती महिला जखमी झाल्या असाव्या? भरपूर महिला जखमी झाल्या त्याच्यामध्ये। याला दोषी कोण असावा असं काय वाटतं तुम्हाला? कोणावर प्रशासन यामध्ये वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित घडामोडी। काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना काही मराठा आंदोलकांनी अडवून हाके यांनी दारू प्यायल्याचा आरोप केला होता। त्या घटनेच्या निषेधार्थ आज जालन्याच्या वडीगोद्री गावात ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। यावेळी लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यातील भोकरदनमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। भोकरदन शहरातील खड्डे बुजवण्यात यावे, शहराला पाणी पुरवठा नियमित करण्यात यावा, शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात यावे। या मागण्यांसाठी ठाकरे गटाने शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरात स्वच्छतेची लगबग सुरू आहे। अनेक जण तर या निमित्ताने आपल्या घरातील अंथरूण पांघरूण धुण्यासाठी प्राधान्य देत असतात। त्यामुळे कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात तर आता मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अंथरूण पांघरूण धुण्यासाठी गर्दी केली असून ती उन्हामध्ये वाळत घातल्याने रंकाळा परिसर अगदी कलरफुल झाल्याचं पाहायला मिळतंय। याचीच खास ड्रोन दृश्य न्यूज अनकटच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहेत शिवराज पाटील यांनी। वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।